तर मतमोजणीला अगदी काही वेळातच सुरुवात होणाऱ्या राज्यातल्या 29 महापालिका निवडणुकांसाठी आज मतमोजणी होते। तर मुंबईमध्ये सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। तिकडे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींसाठी निवडणूक ही प्रतिष्ठेची बनणार आहे। दरम्यान आज सकाळपासूनच निकालाचे सगळे अपडेट्स आपण अचूक आणि सुपरफास्ट फक्त आणि फक्त TV9 मराठीवरच बघू शकणार आहात। इकडे ठाण्यामधल्या मानपाडा मतमोजणी केंद्रावर रात्री राडा झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवारांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं। तर ठाण्यातील हा संपूर्ण प्रकार आहे आणि या संदर्भातले अपडेट्स देत आहेत गणेश थोरात, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। गणेश, काल मानपाडा मतमोजणी केंद्रावरती हा संपूर्ण राडा झालाय, आताचे सध्या ताजे अपडेट्स काय मिळत आहेत? ऋषाली, नक्कीच पाहायला गेलं तर काल ज्या EVM मशीन जे आहेत ते आपल्या ज्या प्रभाग समितीमध्ये पोहोचत असताना त्या ठिकाणी रात्री पाहायला तर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये मोठा राडा पाहायला मिळाला। अपक्षांनी जे ते EVM ज्या मशीन ठेवल्या त्या ठिकाणी शिरण्याचा प्रयत्न केला होता असा त्यांचा आरोप होता आणि त्यानुसार पाहिलं तर मीनाक्षी शिंदे यांनी त्या ठिकाणच्या बसेस अडवल्या। त्याच्यानंतर त्या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला, पोलीस बंदोबस्त मोठा प्रमाणात लावण्यात आला। त्यांच्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या राजकारण्याला पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पांगवण्याचं काम केलं। मात्र पाहिलं तर मोठा राडा जो झाल्यानंतर कापूरवाडी पोलीस स्टेशनमध्ये मीनाक्षी शिंदे यांनी धाव घेतली। तसेच खासदार नरेश म्हस्के देखील त्या ठिकाणी पोहोचले आणि याच ठिकाणी जे अपक्ष बंडखोर उमेदवार आहेत ते शिवसेनेतून त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप ज्या फेऱ्या ज्या आहेत ते मीनाक्षी शिंदे यांनी झाडण्यास सुरुवात केली। पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आला। मशीनमध्ये कुठेतरी छेडछाड केल्याचा देखील आरोप मीनाक्षी शिंदे यांनी करण्यात आलेला आहे। पाहिलं तर याच प्रकरणात आता कापूरवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्या संदर्भातली तक्रार देखील मीनाक्षी शिंदे यांच्याकडून दाखल करण्यात आलेली आहे। आणि पाहिलं तर प्रभाग क्रमांक 3 माझीवाडा सेंट झेवियर स्कूल जी आहे ती शाळेच्या आवारात त्या ते मोठ्या प्रमाणात दोन्ही पदाधिकारी आमने सामने आपल्याला आमने सामना करताना पाहायला मिळाला आणि त्यातच पाहायला गेलं तर मोठा गोंधळ देखील उडाला आणि त्याचसोबतच ठाण्यातील काजूवाडी या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांनी देखील या ठिकाणी बसेस अडून त्या ठिकाणच्या मशीन्स जे आहेत ते थांबवण्यात आले होते। त्यामुळे दोन ठिकाणच्या अशा राडा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे कुठेतरी पोलिसांनी याची देखील दखल घेतलेली आहे आणि असा प्रकार जो झालेला आहे तर कुठेतरी गोंधळ निर्माण झाला होता। त्या अनुषंगाने पाहिलं तर ठाण्यामध्ये कुठेतरी बोगस वोटिंग झाली की काय आणि नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।